आज विदर्भातली पहिली सगळ्यात मोठी संस्था आहे, पण ते सुरू करताना किती अडचणी आल्या तुम्हाला माहीत आहे का? तर चला सांगतो. शून्य भांडवल. संस्था सुरू करायची होती, खिशात पुरेसे पैसे नाही. सुरुवातीचे काही वर्ग सुरू करण्यात आले, तेही वडाच्या झाडाखाली किंवा गाईच्या कोट्यात शिकवले. काही घरमालकांनी सामान रस्त्यावर फेकून दिले. वसतिगृहातील मुलांसाठी गावोगावी फिरून धान्य मागावे लागले. शिक्षकांचे पगार देण्याकरिता स्वतःची मालमत्ता गहाण ठेवावी लागली. शासकीय अनुदान ग्रँट्स मिळवण्यात प्रचंड अडचणी आल्या. त्यावेळेस ब्रिटिश सरकारचा विरोध होता. अस्पृश्यांना एकत्र शिकवल्यामुळे जातीवाद लोकांनी बहिष्कार टाकला. विद्यार्थ्यांना बसण्याकरिता चटया आणि फळ्यांचीही कमतरता होती. सुरुवातीला मोफत किंवा कमी पगारात काम करणारे शिक्षक मिळेना. संस्थेचा खर्च भागवताना त्यांच्यावर वैयक्तिक कर्जाचा मोठा डोंगर आला. ह्या थोडक्याच अडचणी आहे. अशा कित्येक अडचणी आल्या तरीही आज महाराष्ट्रातली दुसरी सगळ्यात मोठी आणि विदर्भातली पहिली सगळ्यात मोठी संस्था आहे, ती म्हणजे शिवाजी शिक्षण संस्था. आणि मी बोलत आहे भारताचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव उपाध्ये भाऊसाहेब देशमुख यांच्याबद्दल. आणि तुम्हाला थोडीशी अडचण आली की तुम्ही माघार घेता. चला समोर.